नमस्कार, मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आपण आज आयुर्वेदिक घरच्या घरी साबण बनवणार आहोत नॅचरल पद्धतीने आणि सगळ्यांना आवडत। केमिकल विरहित आहे, अजिबात केमिकल नसणारे साबणीमध्ये। आपण ज्या दुकानामधून साबणी आणतो त्याच्यामध्ये भरपूर केमिकल असतं। या साबणीचे सगळ्यात महत्त्वाचे फायदे असे आहेत, त्वचेच्या सगळ्या समस्या दूर होऊन जातील। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। गुलाबाच्या पाकळ्या घेतल्यात, मी ताजे ताजे फ्रेश गुलाब तोडून आणलेत आता। इथे घेतलेले आहे तुळशीचे पानं, तुळस पण ताजीच आहे। कोरपड घेतलेली आहे आणि इकडे घेतलेला आहे लिंबाचा पाला। कडुनिंब आहे, कडुनिंबामुळे आपल्या अंगावर कसल्याच प्रकारची खाज येत नाही। केसासाठी तर अतिउत्तम आहे कडुनिंब। आत्ताच पाऊस येऊन गेलाय, फ्रेश असा कडुलिंबाचा पाला पण आहे, स्वच्छ धुवून निघलाय। तुमच्याकडे पाऊस आहे का नाही ते पण आम्हाला कळवा बरं का। बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे, कुठं नाही। आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे। मी पाट्यावर वाटून घेणार आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये काढलं तरी चालेल। पाटा स्वच्छ धुवून घेतलाय। अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की साबण बनवा आणि त्याचा रिझल्ट सांगा आम्हाला। आणि ह्या नॅचरल साबणीमुळे आपल्या त्वचेला खूप अशी चमक येते छान। कोरपडीचे बारीक तुकडे करून घेतले। तर फ्रेश गावरान गुलाब आहे, इतका छान सुगंध सुटला याचा। आणि तुमच्याकडे जर गुलाब नसेल ना तर तुम्ही याच्यामध्ये गुलाबजल पण टाकू शकता। आपण आता हे सगळं बारीक करून घेऊ। पाट्यावर बारीक व्हायला वेळ लागतो। तुळशीचा आणि लिंबाच्या पाल्याचा खूप छान सुगंध सुटलाय। हे पण आपल्याला बारीक करून घ्यायचंय। गुलाबाचा इतका छान सुगंध सुटलाय। कोरपडीने त्वचा मऊ आणि चमकदार दिसती। आता ही थोडीशी वाटून घेताना लाळीस लाळीसच होईल, तरी पण आपल्याला बारीक वाटून घ्यायची। आपली कोरपड पण चांगली बारीक झाली। मऊ आणि लाळीस असल्यामुळे पटकन बारीक होत नाही। आपण आता हे सगळं मिश्रण एकत्र करून काढून घेऊ। आपल्याला आता हे चांगलं एखाद्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे किंवा एखाद्या फडक्याने गाळून घेतलं तरी चालेल। आपण याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही केलेला, थोडंसं पाणी घातलं तरी चालतं। आता हे सगळं असं गाळून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकायचंय, 1 चमचा भर पाणी टाकायचं। आपण पाट्यावर वाटून घेतले ना त्याच्यामुळे असं ठोसर ठोसर दिसतंय।
तुम्ही जर हेच मिक्सरला बारीक करून घेतलं असतं ना, पूर्ण बारीक झालेलं असतं. पूर्ण चोथा आपण गाळून घेतलाय आणि आता चोथा पण कोरडा झालाय. आपण चूल पेटवून घेतली, कढई ठेवून घेऊ. कढईमध्ये टाकून घेऊ पाणी. हा घेतलेला आहे सोप पेस्ट, एकदम नॅचरल आहे, अजिबात याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाही. आपल्याला हे ऑनलाईन भेटतो. काही काही मेडिकलमध्ये असतो मंडळी, पण काय कुणी ठेवत नाही, कारण की आपण घरी साबण तयार करत नाही. हा फक्त साबण बनवण्यासाठी आपल्याला मिळतो, त्याच्यामुळे ऑनलाईनच मागावा लागतो. एकदम पांढरं शुभ्र असतं. पाण्यामध्ये मी स्टँड ठेवलंय आणि पातेलं ठेवून द्यायचं. याच्यामध्ये आपल्याला पाण्यात उकळून घ्यायचंय, गरम करायचंय. ते आपलं हे मिश्रण बघू शकता वाटून घेतलेलं. थोडंसं असं दरदरच आहे, आपल्याला असंच पाहिजे. हे गरम पाण्यामध्ये लगेच वितळायला सुरुवात होतं. सगळं असं वितळून गेलंय. याच्यामध्ये वाटून घेतलेलं मिश्रण टाकून घेऊ. सगळं असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव झालं पाहिजे. याच्यामध्ये थोडंसं ग्लिसरीन टाकायचं, 4 ते 5 थेंब. पातेलं खाली उतरून घेऊ. आपल्याला थंड होऊन नाही द्यायचं हे, नाहीतर लगेच जागेवरच जमून जाईल सगळं. आपण आता साबणीचा साचा घेतलेला आहे. आपण इथं वाट्या पण घेतलेल्या आहेत. वाट्यामध्ये पण टाकू. गरम असतानाच पटपट वतून घ्यायचं, थंड झालं नाही पाहिजे. आपण आता 1 तासभर असंच थंड होऊन देणार आहे. भाग्यश्री 1 तासामध्ये परफेक्ट तयार होतात ना? हो, आपल्या 1 तासामध्ये परफेक्ट अशा साबणी तयार होणार आहेत. आपल्या साबणी तयार झालेल्या आहेत. आता बघू कशा निघताय त्या. वा 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 वा. मंडळी कशी आहे साबण? मस्त दिसते ना? हो. सुगंध तर इतका छान सुटलाय आपला साबणीचा. मी सगळ्या काढून घेते. आणि भाग्यश्री साबणी जड आहेत ना? हो वा 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 वा. खूप वेट असेल साबणीला. हो, जड आहेत. दिसते ना दुकानातल्या सारख्या? हो, दुकानापेक्षा दुप्पट छान दिसत आहेत. साईडने असं थोडं मोकळं करून घेऊ. चाकू घेतलाय ना? हो. कशी काय दिसती? खूपच छान दिसत आहे भाग्यश्री साबणी. निसर्गाने आपल्याला काय काय दिलेलं आहे, प्रत्येक झाड दिलेलं आहे, प्रत्येक औषधी वनस्पती दिलेली आहे. पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, आपण निसर्गाचा आणि झाडपाल्याचा उपयोग करत नाही. आज बघू शकता 1 2 3 4 5 6 7 साबणी तयार झालेल्या आहेत. एवढ्या साबणीला आपल्याला 200 रुपये मोजावं लागले असते, पण आपल्या ह्या साबणी एकदम फुकट तयार झालेला आहे. फक्त आपल्याला सोप पीसचा खर्च आहे आणि सोप पीस एकदम कमी खर्चात भेटतो आपल्याला, अगदी 100 रुपयाला. आणि ह्या नैसर्गिक साबणी आहे. चेहऱ्यावर वांग असू द्या, चेहऱ्यावर बारीक पुळ्या असू द्या, त्वचा रोग असू द्या, गजकर्ण असू द्या, म्हणजे जे आपल्या शरीराला खाजव येत असते ना, असे कुठलेच आजार ह्या साबणीमुळे आपल्याला होणार नाहीत. आणि मंडळी, आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला विनंती करतो, आम्ही जी साबण वापरतो ना, ती साबण तुम्हाला बनवून दाखवलेली आहे.
नाहीतर आम्ही काय केलं असतं, याच्यामध्ये भरपूर अशा कलरच्या साबणी बनवून दाखवल्या असत्या तुम्हाला, गुलाबाची वेगळी वेगळी आहे की नाही भाग्यश्री? हो, आपण वेगवेगळ्या पण साबणी बनवू शकतो याच्या, हो सेपरेट. हो भाग्यश्री, या साबणीचा काय फायदा आहे? ह्या साबणीचा फायदा असा आहे, आपली त्वचा मुलायम होती, त्वचावरचे डाग जातात निघून. आपण जी दुकानामधली साबण वापरतो ना, त्या साबणीने आपली त्वचा कोरडी पडती आणि ह्या साबणीने त्वचा आपली मऊ मुलायम पडती. त्याच्यामुळे अशी साबण नक्की वापरीचा जा तुम्ही. पाहिजे माझी त्वचा कशी दिसते. हम्म. तर तुम्ही पण अशा पद्धतीने साबणी बनवा घरगुती पद्धतीने. फक्त सोपेस मागवायचा आणि अशी साबण बनवायची. आपल्याला कढीपत्त्याची साबण बनवता येते, गुलाबाच्या फुलांची साबण बनवता येते, कोरपडीची साबण बनवता येते, तुळशीची साबण बनवता येते. तुम्हाला जे जी सेपरेट साबण पाहिजे ना, आपल्याला तशी साबण बनवता येते. तुम्ही पण अशा पद्धतीने साबणी बनवा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या साबणी कशा झालत्या त्या. आपल्या दुकानातल्या साबणीपेक्षा तिप्पट फेस होतो ना या हो, साबणीचा. होतो ना. आम्ही तुम्हाला याचा रिझल्ट दाखवतो, लगेच वापरून दाखवतो. आपण एक साबण घेतली, पाणी घेतलं इकडं, आपण ज्या रेग्युलर साबणी वापरतो त्याच्या दुप्पट फेस होतो. हा, हो पहा ना. वा 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 वा. मंडळी, साबण बघून शेतातलं जीवन आठवलं मला. कारण की आम्ही शेतामध्ये आहे ना, साबण जर नसली ना, आम्ही कडुलिंबाच्या पाल्याने हात धुत असतो. काय होतं मंडळी, आम्ही शेतात आहे ना कीटकनाशक मारलं, काही जर स्प्रे घेतला ना, तर आम्ही असे कडुलिंबाच्या पानाने हात धुत असतो. पण भाग्यश्रीने बघा तीच साबण बनवलेली आहे आणि फेस तर बघू शकता. आणि त्या साबणीपेक्षा भाग्यश्री ही त्वचा मुलायम दिसते ना आपली. हो, हात असा सुकत नाही, कोरडा होत नाही ना. त्या साबणीचा जर आपण जास्त वापर केला तर आपली त्वचा पांढरी पडते ना, हो, कोरडी पडते त्या कोरडी. साबणीने. हा, तर मंडळी, तुम्हाला आवडलं का नाही भाग्यश्रीने ज्या पद्धतीने बनवलेल्या आहेत ना साबणी, त्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. आणि मंडळी, आजचा व्हिडिओ इतका काही शेअर करा ना, भरपूर जणांना असा फायदा होणार आहे आजच्या साबणीचा. तर चला मंडळी, आपण 100% आयुर्वेदिक साबणी बनवलेल्या आहेत आज, कुठलंही केमिकल न वापरता. तुम्ही पण अशा पद्धतीने साबणी बनवा आणि तुम्ही तर साबणीचा रिझल्ट बघितलाच असन. एकदम छान असा रिझल्ट आहे साबणीचा. आणि तुम्हाला जर आजचा साबणीचा व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपला. सगळेजण अशा साबणी बनवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, ते पण आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटू आपण अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये किंवा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.